हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग्स. तो इथं बघू शकताय साहेबांची नजरच हटत नाही. ऑफिसवरनं आले तरी ते त्या फिशलाच बघत बसतात, इतके त्यांना आवडलेले आहे. श्रुताने सांगितलं नसतं तर आम्हाला कळलंच नसतं की डॅडींचा वाढदिवस आहे. सकाळपासून आम्ही सुद्धा वेफर्स वगैरे फिश टँक आणणं या गडबडीमध्ये आम्ही सुद्धा लक्ष दिलं नाही. आणि then श्रुतीने अचानक विचारलं तेव्हा ते म्हटले की 12 एप्रिल डेट आहे. तर मग श्रुता म्हटली, अरे 12 एप्रिल तर आजच आहे. इतक्या वर्ष झाले डॅडींनी कधीच आम्हाला त्यांची व्यवस्थित डेट सांगितली नाही. आम्ही नेहमी विचारायचो पण त्यांनी कधी असं सांगितलंच नाही. त्यांनी ते म्हणायचे की आमच्या वेळेस असं व्यवस्थित आमची काय डेट लक्षात राहत नाही, इतके वर्ष झाले, त्याच्यामुळे ते असं कधी व्यवस्थित बोललेच नाहीत. सो देन मग आज सडनली बोलल्यानंतर मग आम्ही अचानक सडनली असा मस्त प्लॅन केला. पटकन केक वगैरे आणला आणि त्यांना सुद्धा रेडी व्हायला लावलं आणि मम्मींना पण रेडी होण्यासाठी सांगितलं. आणि छानपैकी मम्मीनी, सीमाताईनी आणि मिनी, आम्ही सगळ्यांनी, मुलींनी सुद्धा त्यांचं छान असं औक्षण केलं. सो इथे तनुशी आणि डॅडींना अजिबात सोडत नव्हत्या. त्यांचा लहानपणीचा एक फोटो आहे, अतिशय सुंदर आहे. एका साईडला बसलेली तनू आणि एका साईडला बसलेली शिव. माझ्या भावाच्या लग्नामध्ये त्यांनी असे फोटो क्लिक केले होते, इतके सुंदर आलेले होते ना. आणि तसंच त्यांनी क्रिएट केलं आणि तसेच फोटो वगैरे पण काढले होते, खूप सुंदर. आणि मुलींनी सुद्धा डॅडींचं औक्षण केलं. देन त्यानंतर आम्ही सर्वांनी केक कटिंग केलं. मनशाताईला व्हिडिओ कॉल केला, म्हणजेच की माझ्या नंदीला. 3, 2, 1. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear daddy. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear daddy. Happy birthday to you. Happy birthday Poo. तुम्हाला सगळ्यांना ना आज माहिती नसतं बर्थडे कोणाचा आहे. मी विचारलं आपल्याला माहिती पडलेलं आहे. आपण आपल्या नावात होतो. हो थांबा ना. प्रत्येकाच्या बर्थडेला येतात दिसते. अरे तू काय बाथरूममध्ये का नाही? बर्थडे असो किंवा काही असो, आमच्या 5 मुलींचा आणि आमच्या फुल फॅमिलीचा इतका धिंगाणा असतो. त्यानंतर बघू शकता आमच्या छोट्या छोट्या मुलींना बाबांचा बर्थडे आहे असं कळतच त्यांनी इतकं सुंदर ग्रीटिंग कार्ड त्यांच्यासाठी बनवलं. आपल्या घरातल्या खिडक्या नाही आहेत एवढ्या मध्ये. आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही सगळेजण मस्तपैकी जेवायला बसलो. आधी सुरुवातीला मम्मी डॅडींचं जेवण झाले, ते गेले झोपायला आणि त्यानंतर आम्ही बसलो चौघं. जी टायगर सारखी दिसते तिचं नाव आहे निमो. जे लाल डोरा आहे ना तिचं नाव टोरी आहे. आणि ते दोघं ट्विन्स आहे ना, चिंकी मिंकी आहे तिचं नाव. आणि गोल्डन कलरची तिच्या माथ्यावर काळा काळा आहे, तिचं नाव गोल्डी आहे. अजून आहे ना जी गोल्डन आणि व्हाईट कलरची आहे ना, तिचं नाव किसी आहे. किसी. चला बाय, गुड नाईट. बाय. असा गेला आजचा दिवस.